मी आता त्यांचे जे 2-3 विषय ते सगळं तुम्ही ऐकलेलंच आहे. त्याच्यामुळे गेले 1.5 ते 2 महिन्यामध्ये माझं संपूर्ण महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, की जे अतिवृष्टीने पुराने जे काही नुकसान झालेले शेतकऱ्यांचं पंचनामे त्यांच्या मदतीसाठीच काम करतोय. दिवाळी देखील कर्मचाऱ्यांची ह्याच ठिकाणी गेलेली आहे आणि माहिती आहे की शेतकरी अडचणीमध्ये आहे, अंधारामध्ये आहे, अनेकांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. परत आता काही पाऊस पडलेला आहे. त्याच्या अनुषंगाने देखील जितकं काही कारवाई करता येत असेल तितक्या आम्ही कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 2-3 दिवसामध्ये पूर्वी परत आता पाऊस पडलेला आहे, त्या देखील परत शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकांचं नुकसान आहे झालेलं त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यांनी ज्या 2-3 मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने देखील आपण ऐकलेलं आहे. जर का ते KYCची साईट बंद आहे, फार्मर आयडीचा एक विषय होता, त्याच्यामध्ये देखील आम्ही गेल्या युद्ध पातळीवर 2-3 दिवसामध्ये 2200-2300 लोकांचा जो डाटा होता, जो फार्मर आयडीनुसार नावात बदल होता, तो नावामध्ये आम्ही ते करेक्शन करून घेतलं. शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचा विषय आहे, जवळपास 65% शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत. आणि उर्वरितचा जो विषय आहे जिरायत आणि बागायतचा, त्याच्यामध्ये देखील परत तलाठी आणि कृषी साहेब यांना फेरचौकशीचे मी त्याच्यात आदेश देतोय की असं का झालं हा एकदा विषय बघा. का आता पाठीमागेच आता ऑक्टोबर 24चं अनुदान वाटप केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परत त्यांच्याकडून खालून अहवाल आल्यानंतर त्याच्यात उचित कारवाई केली जाईल. एक शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांचे जे पैसे आले ते अनुदानाचे, शेतकरी अनुदानाचे जो घोटाळा झाला आहे ते शेतकऱ्यांनी अजून किती दिवस वाट पाहिजे त्या पैशांची? शेतकऱ्यांच्या अनुदानाचा घोटाळा त्याच्यात ज्या व्यक्तीने केला त्याच्या संबंधितांवर गुन्हे दाखल आहे. त्याच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ते तपास करत आहे. त्यांनी जे शेतकरी नसलेल्या लोकांचे पैसे वर्ग केलेले आहेत आणि अजूनही त्याच्यात पैसे शासनाच्या अकाउंटला शिल्लक आहेत. असं नाही की त्याने कोणाचे पैसे काढले आणि संबंधित व्यक्तीला आहे. जे शेतकरी, माझं आपल्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना आव्हान आहे की ज्यांच्या अनुदानाची रक्कम ज्यांना जमा झालेली नसेल त्यांनी आपल्या तलाट्यांशी संपर्क साधा गावाच्या. आम्ही तलाट्यांना वेगवेगळ्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत की ज्यांचे पैसे आलेले नाही त्यांनी तलाट्यांकडे जा, तलाठी परत ती यादी देतील आणि त्यांच्या अकाउंटला ते पैसे पडतील. आपण तहसीलदार आहात, आपल्या कार्यकाळामध्ये घोटाळे होत आहेत, शेतकरी आपल्यापर्यंत समस्या घेऊन येत आहेत आणि मग आपण त्याच्यावरती काहीतरी वस्तुनिष्ठ पंचनामे न करता घोंगड कारभार या ठिकाणी सुरू आहे, काय सांगा? जो विषय घोटाळा झाला तो त्या संबंधित व्यक्तीने 2023 पासून केलेला आहे. त्यावेळेला तहसीलदार विजय बनसोडे नसताना देखील केलेला आहे. परंतु आता जी बाब मला समोर आली मी त्याच्यामध्ये खोलात गेलो. 2024 करून काढलं, 2023 करून काढलं, पंचनामे काढले. त्याच्यावर पण जे काम आहे ते चालू आहे. त्याच्यावर मी त्याच्यात आता काही भाष्य करत नाही का, तर तो तपास आर्थिक गुन्हेकडे चालू आहे. जो शेतकरी, माझा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. कोणी काय म्हणतं मला त्याच्यातनं एखादा पूर्वग्रह दूषित मनाने काही बोलत असेल, मी त्याच्यात जात नाही. माझ्याकडे पुरावे आहे, माझ्याकडे येऊन दाखवा, मी दाखवेल. माझा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय. माझं प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय. मी सुट्टीचा दिवस बघत नाही, काही बघत नाही. रस्त्याचा विषय असेल, बाकीचा असेल, माझ्या यंत्रणेला कायम आहे. माझ्याकडे लेखी तसे कागदोपत्री पुरावे आहेत. मी बैलगाडीतून गेलो, ट्रॅक्टरमधून गेलो, ज्या ज्या ठिकाणी अडचण असेल शेतकऱ्यांची त्या ठिकाणी व्हिजिट करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं माझं धोरण आहे आणि त्याच पद्धतीने मी शेतकऱ्यांसाठी काम करेन. बरं, आता शेतकऱ्यांनी एक विषय महत्वाचा, शेतकऱ्यांना तुम्ही सांगताय की आता ज्यांचे अनुदान राहिले त्यांनी तलाट्यांना भेटून अनुदान त्यांचं खात्यावर वर्ग होतील, ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल का? जेवढे पैसे जे बाधित शेतकरी राहिलेले आहे, माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना, सामायिक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण तलाठीकडे जा, पंचनाम्याची यादी पाहायला भेटल, ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले ती यादी पाहायला भेटल, त्या याद्या गावात प्रसिद्ध करायच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि जे शिल्लक शेतकरी आहे कोणताही वंचित राहणार नाही, ही आमची प्रायोरिटी आहे. कोणताही शेतकरी जो आहे बाधित त्याच्यापर्यंत त्याला अनुदानाची रक्कम भेटावी हा आमचा हेतू आहे. येस सर, आम्हाला एक म्हणायचं की प्रत्येक अनुदानाच्या वेळेस KYC करायलाच पाहिजे, हा विषय रद्द करायला पाहिजे. ठीक आहे.